सदातिन्नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीद्गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना सुद्धा नजरबंद केलं आणि आपल्या शासनाची सुरुवात केली. तख्त मिळवण्यासाठी म्हणे त्याने भावांना पण नाही माफ केलं स्वतःच्या. इतिहासकार जदुनाथ सरकारने म्हणून ठेवलं आहे, शहाजहानने साफ रीतीने जाहीर केलं होतं की स्वतःचा वारस त्याचा दारा शिकोह होता. दारा आपला पणजोबा अकबर सारखा प्रगत विचारांचा होता, पण लढाई आणि राजकारणाच्या मैदानामध्ये अनुभव त्याचा खूपच कमी होता. जेव्हा पूर्ण स्पर्धेमध्ये असलेला औरंगजेब दोन्हीमध्ये पोहोचलेला होता. 29 मे 1658ला आग्र्यापासून 8 मैल दूर समूहगडामध्ये औरंगजेब आणि मुराद बख्शच्या फौजेचा सामना शाही फौजेशी झाला. दारा शिकोह जवळ 50,000पेक्षा जास्त शिपाई होते, जे खूप घाईत जमवले होते. औरंगजेब जवळ साधारण 40,000 शिपाई होते, जे लढाईमध्ये तरबेज होते आणि सगळ्या तऱ्हेने कुशल होते. लढाईमध्ये दाराची वाईट रीतीने हार झाली. पळून दारा आग्र्याला पोचला, पण लाज वाटल्यामुळे शहाजहानच्या समोर पण नाही गेला. तो दिल्लीला रवाना झाला, जेणेकरून औरंगजेबच्या विरुद्ध फौज जमा करता येईल. 1 जून 1658ला औरंगजेब जखमी मुरादला बरोबर घेऊन आग्र्याला पोचला आणि त्याने नूर मंजिलमध्ये वास्तव्य केलं. ही तलवार जिचं नाव आला हजरतांनी आलमगिरी ठेवलंय, खास करून हुजुरांसाठी बनवली गेली आहे. आला हजरतांची इच्छा आहे की जेव्हा तुमचा आराम करून होईल तेव्हा हुजुरांच्या भेटीसाठी यावं. आला हुजूर फरमावतात की समोरासमोर बसून चर्चा केल्याने गैरसमज दूर होऊ शकतात. तुम्ही सर्व जरा बाहेर जा. मग तुम्ही आला हजरतांना भेटण्यास येणार आहात? याचा जवाब आम्ही खलीलुल्लाह खाना देणार. तुम्ही थांबावं. बाजी रोशनारा तुमच्या वफादारीची खूपच तारीफ करतात खलीलुल्लाह. मोठेपणा आहे त्यांचा. आला हजरतांनी आमच्या स्वागतासाठी काय काय तयारी केली आहे खलील खान? जहापना तुमच्या येण्यामुळे खूप खुश आहेत. पण दाराभाई हरल्यामुळे दुःखी नाहीत ते? जी दुःखी पण आहेत. खलील खान,
मी चांगलंच जाणतो की आला हजरतांना दाराभाई किती आवडतो ते. तरी पण हुजुरांनी दाराभाईच्या दुश्मनाला सुद्धा तोफे पाठवलेत, मला स्वतःजवळ बोलावलंय. माझं अभिनंदन करायला की बगावतीची सजा द्यायला? बोला हो खलील खां, तुमचा जवाब तुमच्या स्वतःच्या भविष्याचा फैसला पण करणार. हुजूर, स्पष्टपणे बोला. औरंगजेब तुमचा प्राण वाचवायला जबाबदार आहे. हुजूर, तुर्कांना हुक्म दिला गेलाय की जसे हुजूर आलमपनाच्या समोर सलाम करायला झुकतील तेव्हा हुजूरांवर खंजिराचा हमला करायचा. इतकंच नाही तर खुदा ना खास्ता हुजूर. अजून पण आला हजरतांचे डोळे नाही उघडलेत. खलील खां, आला हजरतांना आमचा सलाम सांगा. मग अर्ज करा की ज्या तऱ्हेने आग्र्याच्या रहिवाशाने आमचं मोठं स्वागत केलंय बिलकुल तसंच किल्लेवाल्यांनी पण आमचं स्वागत करायचं. आमच्या माणसांना परवानगी असावी की ते बिना रोकटोक किल्ल्यामध्ये ये जा करतील. जर असं नाही होत, शिवाय जर किल्ल्याचे दरवाजे बंद राखले गेलेत, मग आम्ही असं पाऊल उचलण्यास मजबूर होणार. मुळीच आला हजरतांना पसंत नसेल ते. काय हुजूर, किल्ल्यावर हमला करणार? नाही, दुसरे रस्ते पण आहेत. हुजूर, संपूर्ण किल्ल्यामध्ये एक थेंब पण पाणी नाहीये. जर जमुनेतनं ते इथे नाही आणलं गेलं मग लोक पण तहानेनं मरू लागतील. क्रूर बघ कसा तो. आमच्या विनंतीमुळे दया नाही पण आली. हो, फक्त बस एकच जवाब द्यायचा. आधी केलं भोगा म्हणे, आता इसका जवाब खुदा देणार. हुजूर, हुजूर जर इजाजत असेल तर मग किल्ल्याचा दरवाजा उघडायचा का? तुला असं हवंय की आम्ही आमच्या मर्जीनं औरंगजेबचे कैदिक बनायचं? दासीची अर्ज करायची इच्छा आहे की 3 दिवस होऊन पण गेलेत. रमझानचा महिना आहे. जर अजून थोडे दिवस पाणी नाही मिळालं हुजूर तर हा किल्ला स्मशान बनणार आहे. घे दरवाजे उघडवून. थांबा. खुश आमदीद. तुम्ही खूपच कमजोर झाला आहात बाजी. गर्मीमध्ये इतक्या लांबच्या प्रवासाचा असर तुझ्यावर पण झालाय. रोजे पण राखत असावास. अल्हम्दुलिल्लाह. आला हजरतांची तब्येत कशी आहे? काही या वयात पण आला हजरतांचं मन दुखवणं जरुरी होतं छोटे बाई. होऊन गेलेल्या गोष्टीला आला हजरत स्वतःच त्याला जबाबदार आहेत. दादाभाईच्या भडकवण्यामुळे ते हे पण विसरलेत की ते स्वतः हिंदुस्थानचे शहेनशाह आहेत. म्हणून इन्साफ आणि दूरदर्शीने काम करायचंय त्यांनी. पण त्यांनी तर उलट हुकूमत दादाभाईला सोपवली. मग दादाभाईने स्वतःची मनमानी केली. अरे दारा आणि तुझ्यातला गैरसमज दूर केला जाऊ शकणार आहे. खानदानातले तंटे अखेर खानदानातले मोठे सोडवतच आले. हा खानदानातला तंटा नाहीये बाजी. एका धर्माची इज्जत आणि सल्तनतीच्या विकासाचा प्रश्न आहे. छोटे भाई, आला हजरत खूप बिमार आहेत. खूपच चिंतित. पण मी त्यांच्यातर्फे एक विचार आले घेऊन. काय विचार आहे आला हजरतांचा? आला हजरत तुझ्या हक्कामध्ये तख्त सोडायला तयार आहेत. आला हजरत हुकूमत मला सोपवू इच्छितात? काय मग ते मला बादशाह म्हणून स्वीकारण्यास पण तयार आहेत? अगदी. अजून मग कुठली अट नाही त्यांची? बस हुजुरांची इतकीच इच्छा आहे की बाकी शहजाद्यांची कुठली नाइंसाफी नाही करायची. म्हणजे आला हजरतांची बस इच्छा आहे की हिंदुस्थानचा बादशाह तू बनावस.
स्वतःच्या नावाची नाणी जारी कर तू, स्वतःचे कायदे बनव. बस शुजाला बंगाल, मुरादला गुजरात, शिवाय दाराला पंजाब दिला की झालं. मग तुझा मुलगा मोहम्मद सुलतानला तू दक्षिणेची सुभेदारी दिली की झालं. आला हजरत दरबारात सर्वांसमोर तुला स्वतःचा कायदेशीर वारस त्यांनी बनवल्याचं जाहीर करतील. तर आला हजरतांची इच्छा आहे की सल्तनत वाटली जावी काय? आपापसातले तंटे आता दूर करण्यासाठी दुसरा कुठला उपाय नाही. भावांमधली दुश्मनी एक खूप वाईट उदाहरण घालून देत आहे छोटे भाई. माझी मुराद आणि भाई शुजामध्ये कुठलीच दुश्मनी नाहीये. मग मी आला हजरतांना काय जबाब देऊ? माझा जबाब झालाय देऊन. काय शक्य म्हणजे पण नाही की आला हजरतांना तू स्वतः एकदा भेटावस? ह्यावेळी तुर्कदास्यांऐवजी माझ्यावर हमला कोण करणार? लालची आणि संधी साधू दरबारी बजीरांचं म्हणणं ऐकणं सोड रे शहजादे. आला हजरत तुझे दोस्त आहेत की दुश्मन हे जाणायला हवं तर तू स्वतः त्यांना भेटायला जा ना. मी भेटेन अवश्य. आला हजरतांना मी जरूर भेटणार. माशाअल्लाह, आला हजरत हुजूरांना बघताच हैराण होऊन जातील. बेशक आज आग्र्याचा देखावा पण बघण्यायोग्य आहे हुजूर. ज्या रस्त्यावर हुजूरांचा जुलूस जाईल तो फुलांनी सजवला गेलाय. एक फकीर आपल्या कमंडलूमध्ये फुलं भरून बसला होता. जेव्हा मी त्याला विचारलं का, तर तो म्हणाला मी माझ्या बाछावर उधळणार ही फुलं. बिस्मिल्लाह. चला व हुजूर, आला हजरतांची इच्छा आहे की आपण जर त्यांना नमाजापूर्वी भेटलात तर बरं होईल. चला. मामू कुठे आहात तुम्ही? तुम्ही आमच्यासोबत आला हजरतांना भेटायला नाही येत आहात? आला हजरतांजवळ जाण्याची अजून वेळ नाही आली आहे शहजादे. ताहिरला बोलव. हा पण आला हजरतांच्या गुलामांमधला आहे की? बरोबर फरमावला. ताहिरी दिल खत दे बघू. हे काय मामू? आला हजरतांचं खत शहजादा दारा शिकोच्या नावे. मोठ्या आवाजात हे वाचलं जावं. सर्वांसमोर हुजूर? हो, सर्वांसमोर. ह्या खतामध्ये शहजादा दारा शिकोला हुकूम दिला गेलाय की त्यांनी दिल्लीमध्येच राहायचं. म्हणजे ना खजिन्याची कमी तिथे ना फौजेची. आग्र्याची स्थिती स्वतः आम्ही सांभाळणार. हे खत असले नाही असू शकत. आला हजरत पण आमच्याशी समेट करू इच्छितात. ताहिर दिल आला हजरतांचा खास गुलाम आहे. एक खत पण असली आहे. बरं, मोहर पण, शिवाय गवाह पण. गवाह? खरंय. शहजादी रोशन आरा मला म्हणाल्या त्या की आला हजरतांनी सोन्याच्या शिक्क्यांनी भरलेले बरेचसे तट्टू दिल्लीला रवाना केलेत. भेटल्यावर ही बाब पण साफ होईल नक्कीच. शहजादे, ह्यावेळेस आला हजरतांच्या नियतीवर भरोसा नाही करता येणार. जनाब शाहिस्ता खान खरं सांगत आहेत. या स्थितीमध्ये तुमचं किल्ल्यामध्ये जाणं चांगलं लक्षण नाही ठरणार. मामू, आजपासून किल्ला तुमच्या देखरेखीखाली. शिवाय प्रयत्न करा की बघा आता आला हजरत अजून षडयंत्र नाही करणार आहेत. विनंती कथे पीहू प्याला. विनंती कथे पीहू प्याला. विनंती कथे पीहू प्याला. विनंती कथे पीहू प्याला. अति नको पिऊ, अति नको पिऊ. हो मतवाला. अति नको पिऊ. हो मतवाला.
विनंती कथे पीहू प्याला बहुना पीतू जान पीतू बहुना पीतू जान होई उन्माद बहुना पीतू जान होई उन्माद सख हो पियाला सावर सावर चाख हो पियाला सावर सावर कथे कनक जो आहे मतवाला कथे कनक जो आहे मतवाला कसे सावरावे प्रीत प्रियाला विनंती कथे तू गेला नाहीस आज अजूनपर्यंत? माझा ऐका नंतर बोलायचं आता. यावेळेस हुजूर शुद्धीवर नाही आहेत. आपलं म्हणणं पडलं कानावर तर शुद्धीवर येतील ते. तू कसाही करून त्या फालतू नाचणारीला पळव तिथून. फालतू नाचणारी बाई? शिवाय शहजादा मुरादच्या दरबारामध्ये? कुतुबुद्दीन, तुम्ही मस्करी करायला लागलात. शाहबाज, तुला मस्करी सुचते? ही मस्करी करायची वेळ आहे. जा लवकर. चला जा बघू. पळा इथून जा. नीचा, तुझं हे दुस्साहस. हुजूर, सगळे दरबारी कधीपासून तुमची वाट पाहतात. खूप जरुरी बोलायचंय त्यांना. जरुरी बोलायचंय म्हणे? मला मुळीच नाही बोलायचं. जा सांग उद्या सकाळी म्हणावं या. हुजूर, लोक जे आलेत हुजुरांसाठी काही करतील सर्वच्या सर्व. हुजुरांना तख्तावर बसलेलं बघायचं त्यांना. जर हुजुरांनी खूप चांगलं नाही वागवलं त्यांना, मग ते दुसऱ्या लष्करामध्ये सामील होतील. हुजूर, बरं काय झालंय? हुजूर, आला हजरतांना कैद केलं गेलंय. त्यांना दिवाणी आमच्या मागे एका छोट्याशा महालामध्ये ठेवलं गेलंय, जिथनं ना आला हजरत कुठे जाऊ शकतात, ना कुणी त्यांच्यापर्यंत पोचू शकतं. हुजूर, तुमचे मामू शाहिस्ते खान साहेबांना आग्र्याचे किल्लेदार म्हणून नेमलं गेलंय. दरवाजावर सक्त पहारा आहे. आणि हुजूर, उद्या सकाळी शहरापासून दूर शहजादा औरंगजेबच्या फौजी छावणीमध्ये एक दरबार होण्याची खबर मिळाली आहे, जिथे शहजादे स्वतःच्या तमाम दरबाऱ्यांना सर्व मोठमोठे हुद्दे, इनाम आणि जागीरं देणार आहेत. सेनापतीतर्फे फौजी भरतीची घोषणा पण होती. हुजूर, आणि हुजूर, माझ्या माणसाने खबर दिली आहे की 2 दिवसांनी शहजाद्यांची फौज दिल्लीकडे रवाना होईल. तुम्हाला पण आता भीती कशाबद्दल आहे सांगा बघू. दरबार भरवून उद्या तुम्हाला आम्ही पण हुद्दे आणि इनाम देणार. हजरतजी जे म्हणून करतायत चांगलंच करतायत. हुजूर, मोठे नेक म्हणून म्हणतायत हजरतजी त्यांना, पण औरंगजेब नेक नाहीये. कवीने, तू खूप बोलायला लागलायस. मी तुझी जीभ कापायला लावीन. हवं तर माझी गर्दन उडवा. हुजूर, गुलामाचा जीव तुमच्यासाठीच आहे, कधीही कुर्बान करा, पण दुश्मनांपासून हुशार राहा. याचं गोल गोल बोलणं मला समजत नाहीये. शाहबाज, तू बोल. हुजूर, कुतुबुद्दीन आणि सगळ्या दरबारांची इच्छा आहे की तुम्ही शहजादा औरंगजेबापासून सावध राहा. का? हुजूर, ज्या तऱ्हेने बघा ते फौज एकत्रित करत आहेत, ज्या तऱ्हेने जागीरदारांना सुद्धा स्वतःकडे वळवतायत, ह्यानी योग्य दिसत नाहीये त्यांचा मनसुबा. काय हुजूर जाणतात की शहजाद्यांची फौज दिल्लीला का जाते? दादाभाईशी मुकाबल्यासाठी, दिल्लीवर कब्जा करायला. मग हुजूर, दिल्ली हिंदुस्थानाची राजधानी आहे. लाल किल्ल्यातला तख्ते ताऊस म्हणजे मोर आहे तिथेच. तो मोर मुघलांची निशाणी आहे. हुजूर, जर शहजादा औरंगजेबाची नियत बदलली तर? हो नाही, हजरतजी असं करणार नाही कधीच. वचन पण दिलंय आम्हाला त्यांनी की आला हजरतांचे वारस आम्ही होणार. हुजूर, तरी पण सावधगिरी बाळगलीच पाहिजे. सावधगिरी? जी हुजूर. कसली सावधगिरी? हुजूर, तुम्ही सोबत त्यांच्या दिल्लीला जा. होऊ शकतं लाल किल्ल्याला पोहोचताच त्यांचा इरादा बदलेली. मी तर खूप आधीच मनाई करून बसलोय. नाही हुजूर, आपण आपली फौज पण शहजादा औरंगजेबांच्या मागे ठेवायची. हजरतजींना माहीत झालं तर वाईट वाटेल त्यांना. आपण आपली फौज पण त्या फौजेच्या 5-7 कोस दूरच ठेवायची. तुमचं दोघांचं हेच मत आहे? जी हुजूर. मग ठीक आहे, जायची तयारी करावी, पण शांतपणे. जो हुकुम हुजूर. हुजूर, आजचा दिवस तर खूपच छान गेला. हो. शिकार पण खूप चांगली मिळाली. हो.
हुजूर बघा सावज येत आहे. हुजूर हे तर शहजादा औरंगजेबांच्या फौजेतले शिपाई आहेत. यांना कसं समजलं की आपण इथे आहोत? गुलाम बशारत, हुजुरांना चांगलं आरोग्य लाभो अशी दुआ करीत तू आहे. तुझ्या फौजेसोबत का नाही गेलास? मला माझ्या आकाने काही भेटवस्तू घेऊन पाठवलंय. मग काय त्यांना माहित आहे की? जी हुजूर, आग्र्यातनं तुमच्या रवानगीच्या वेळेस आम्हाला माहीत पण होऊन गेलं होतं की तुम्ही आमच्या मागे मागे येत आहात, जेणेकरून दुश्मनाने आमच्यावर मागून हमला करू नये. खरं आहे. नालायक, तू म्हणालास कोणालाच कळणार नाही म्हणून? हुजूर भेटीमध्ये 20 लाख अशरफिया, मग 233 अरबी घोडे फौजी दस्त्याच्या निगराणीमध्ये येत आहेत. पोहोचतच असावेत. हजरतजींनी माझ्यासाठी पाठवलं हे? जी हुजूर, तुम्हाला आमंत्रण पण आहे की हुजुरांनी शिकार झाल्यावर तंबूमध्ये यायचंय, कारण फतेहचा जश्न मनवायचा आहे. जरूर. खुशामदीद बादशाह. यावं यावं. हजरतजी, तुम्ही आणि शराब? अरे आमच्या नशिबामध्ये शराब कसली? ही ऐश फक्त तुमच्यासाठी आहे बादशाह. शुक्रिया. तुम्ही मन रिझवा, मग आपण शांतपणे बसून बोलणी करायची. जसं तुम्ही म्हणाल. अन्नदाता माझे एकही मज सोडेना, प्रीतम माझे एकही मज सोडेना, अंधाऱ्या कामिनी माझा राज, प्रीतम माझे अन्नदाता माझे एकही मज सोडेना, अंधाऱ्या कामिनी माझा राज. साजण रे आला सखी, हो भेट घेण्या, थाळी भर सर मोती हो, त्यावर नयन धरे, प्रीतम माझे एकही मज सोडेना, अंधाऱ्या कामिनी माझा राज. सजण सजण मी करते हो, हो सजना जीव जडे, करुण शृंगार मोती हो, टोचे सारे तरी, प्रीतम माझे एकही मज सोडेना, अंधाऱ्या कामिनी माझा राज. प्रीतम माझे एकही मज सोडेना, अंधाऱ्या कामिनी माझा राज. हुजूर, खबर मिळाली आहे की शहजादा बुलंद इक्बाल दारा शिको तुमच्या येण्याची खबर मिळताच दिल्लीतनं फरार होऊन गेले. अल्हम्दुलिल्लाह.
पालखी थांबवा. तुमची तब्येत कशी आहे नादिरा बेगम? वैद्यराजांच्या दवाने माझा ताप उतरत आहे. अल्लाह तालांची इच्छा असेल तर लाहोर पोचल्यावर सगळं काही बरोबर होईल. काल रात्री दिल्लीतनं काही खलिते आले आहेत ना? काय खबर आहे त्यात? तुम्ही आराम करा नादिरा बेगम. असं दिसतंय खबर चांगली नाहीये. औरंगजेबने लाल किल्ल्याच्या दिवाणी आममध्ये स्वतःची तख्तनशिनी जाहीर केली आहे. जागजागी जश्न मनवले जात आहेत. ही पूर्ण नाइंसाफी आहे. काय भाई शुजा आणि मुराद बख्शने पण शहनशाह मानलाय त्याला. शुजाचा मुळीच पत्ता नाहीये. मुराद बख्श मात्र कैदेत आहे. खुदा जाणे बिचाराचे काय हाल होत असतील. अल्लाह. पालखी उचला बघू. अल्लाह. ग्वालियरच्या या न्यायालयामध्ये गुजरातचे वजीर मरहूम अली नकी खाँच्या मुलांनी असा दावा केला आहे की शहजादा मुराद बख्श अली नकी खाँचे हत्यारे आहेत. कुठल्या पण कारणाशिवाय त्यांनी अली नकी खाँची स्वतः आपल्या हाताने हत्या केली आहे. या न्यायालयासमोर ज्यांच्या साक्षी ऐकून झाल्यात त्यांच्या साक्षीवर पूर्ण विश्वास ठेवत मी या फैसल्यापर्यंत पोहोचलोय की शहजादा मुराद बख्श अली नकी खाँचे हत्यारे म्हणून सिद्ध झाले. कानून मधल्या प्रमाणे मृत व्यक्तीच्या मुलाला पण पूर्ण हक्क आहे की दावा मागे घ्यायचा आणि मुरादचा गुन्हा माफ करायचा. दुसऱ्या बाबतीत पण हे न्यायालय अपराधाला शिक्षा द्यायला बांधील पण आहे. काय अली नकी खाँचा वारस मुरादच्या गुन्ह्याला माफ करायला तयार आहे? नाही. मला माझ्या वडिलांचा हत्यारे यापुढे जित्ता दिसलेला नाही चालणार. जर हिंदुस्थानचा नवाब बादशाह स्वतःची वचनं आणि शपथांची लाज राखेल पण ह्या दुर्दैवीचा जीव नाही घालवणार वाया, तरी पण त्याच्या राज्याचं आणि शक्तीचं सुद्धा कुठलंच नुकसान नाही होऊ शकणार. दुसरं त्याने समजा इरादाच केला असेल की एका अविचारी मदत करणाऱ्या शहजाद्याने सुद्धा, जो मूळचा पण भाऊ त्याचा, जिवंत नाही राहायचं त्याने, मग ह्या खालच्या लोकांनी नुसतं सांगण्याने पण काय होणार आहे? तुम्ही बस तोच फैसला करा हुजूर जो तुमचा कानून सांगत आहे. हे न्यायालय शहजादा मुराद बख्श म्हणजे आला हजरत शहनशाह शाहजहानच्या मुलाला सजाए मौत सुनवत आहे. इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिऊन. अल्लाह मुरादच्या आत्म्याला प्राप्त व्हावी शांती. आमीन. जर दरबारांनी साथ दिली असती तर हे पण नसतं घडलं. सर्वांनी मिळून औरंगजेबला सहज थांबवलं असतं. सर्व औरंगजेबाचे साथीदार ते सर्व दरबारी आहेत जे पूर्वी तुम्हाला वफादार जीव द्यायला तयार होते. महाराज जसवंत सिंग, मिर्झा राजा जयसिंग, मीर जुमला, मीर अमीन, उदयबान जेठा सर्व जिंकणाऱ्याचे साथी होऊन बसलेत. राजपूत पण राजपूत, मोगल, पठाण, इराणी, तुर्क, मराठे सर्व उगवत्या सूर्याचे पुजारी आहेत. स्वतःची वफादारी विकून औरंगजेबाकडनं भेटवस्तू आणि जागीर घेत आहेत. खुदाच जाणे शहजादा बुलंद इक्बाल काय हाल सोसत असतील. शाहिस्ते खानने तर खत येण्या जाण्यावर पण पाबंदी लावली आहे. नादिरा बेगम धीराने घ्यावं जरा. मलिक जीवनचा गड खूपच जवळ आहे. आम्ही त्याच्यावर बरेच उपकार केले आहेत. तो आपल्याला साथ जरूर देणार नादिरा बेगम. आम्ही त्याला पैगाम पाठवला आहे. तो हकीमाला घेऊन येतच असावा. मी 27 वर्षांपासून हुजुरांची सेवा केली आहे. हो बेगम. काही चूक झाली असेल तर माफ करा. नाही बेगम. मला माझ्या हिंदुस्थानामध्येच दफन करा.
माझ्या बाळा सुलेमान शिको, आता तू तुझ्या अब्बूजान ची काळजी घे. खुदा तुम सर्वांचा सांभाळ करेल. माझा सुलेमान, माझा शहजादा. मलिक जीवन, तू यायला खूपच उशीर केलास. नादिरा बानू बेगम आमची साथ सोडून निघून गेल्यात. नमक हराम. मी जाणतो की औरंगजेबचा पण तिरस्कार विनाकारण मुळीच नाही. माझं काय म्हणणं आहे पण मामू, तुम्ही पण त्या माणसाची शिफारस करीत आहात ज्याने औरंगजेबच्या जीवनामध्ये 16 वर्ष सतत काटे पेरले आहेत, जो नेहमी काळ्या सायेसारखा बिचाऱ्याला त्रास देत आलाय. तुम्हाला माहित नाही मामू की तो आला हजरतांचे कान कशा तऱ्हेने भरत आलाय. स्वतःच्या फायद्यासाठी त्याने बापाला मुलाचा दुश्मन बनवलंय. जेव्हा बघावं तेव्हा त्याने औरंगजेबाला ठेचलंच आहे. जेव्हा औरंगजेब मुलतानमध्ये होता तेव्हा दाराने तिथून पण हाकललं त्याला. जेव्हा तो दक्षिणेमध्ये गेला तेव्हा त्याच्यावर चोरीचे आळ पण घेतले. बिचाऱ्याच्या मुलांना सुद्धा आजोबांना भेटायला नाही दिलं. अशा नीच माणसासाठी तुमच्या मनामध्ये दयाबरी येते? हो, सर्व सत्य ते, पण तरी तो तुझा भाऊ आहे. तो निर्दयी माझा भाऊ नाही होऊ शकत. दारा शिकोच्या मृत्यूमुळे दिल्लीमध्ये मोठा दंगा होऊ शकणार. बस तसाच दंगा जसा काल होऊन गेला. भिकारी आणि फकीरांचा तो शहजादा. मी म्हणत होतो एकदा पण तो औरंगजेबाशी बोलावस. मी बोलेन जरूर. मी म्हणेन की दारा शिकोला जिवंत ठेवणं गळ्यामध्ये साप ठेवण्यापेक्षा पण जास्त खतरनाक आहे. मुंडकं त्याचं तू छाटलं पाहिजे चटकन. मग तुम्ही सर्वांनी काय फैसला केलाय? दारा शिकोला आपण काय वागणूक द्यायची? खूप चांगले आहेत ते. खुदाच्या सेवेमध्ये दुसऱ्यांना पण घेतात. पण ते मियां आमिरचे शिष्य आहेत. अनेक अवलिया त्यांच्या सानिध्यात आहेत. ते शरीयतचे अपराधी आहेत. शहजादा दारा शिकोचे पक्ष घेणारे बरेच आहेत सुलताने अली. ते जिवंत राहिल्याने षडयंत्रांना बढावाच मिळणार आहे. शहजादा दारा शिको सल्तनतीमध्ये शांती बाळगण्यासाठी नेहमीच खतरा बनून राहणार आहे. त्यांना कैदखान्यामध्ये जिवंत ठेवलं पाहिजे, जिथे खुदांच्या आठवणीमध्ये ते दिवस घालवतील. शिवाय शहनशाह औरंगजेबांना दुआ देतील. मामू, तुम्ही चुपचाप उभे का? माझी अशी विनंती आहे की दारा शिकोला लवकरात लवकर संपवायचं. थांबा थांबा. नाही नाही, माझ्या अब्बूला हात नका लावू. माझ्या अब्बूला हात नका लावू.
खरं तर औरंगजेबने मोघल सल्तनत दक्षिणेच्या बाजूला वाढवली, बिजापूर आणि गोलकोंडावर विजय मिळवला, दूर दक्षिणेतनं त्याला नजराणे येत राहिले, तरी पण त्याच्या सल्तनतीचा पाया सैल पडत होता. शिवाय चारी बाजूनी शत्रू उभे व्हायला लागले. 1679 मध्ये शिवाजीने जजिया परत लागू केल्यामुळे औरंगजेबला एका पत्रामध्ये लिहिले आहे, खबर मिळाली आहे की माझ्या विरुद्धच्या लढायांमुळे तुमचे खजिने रिते होऊन गेलेत. यासाठी तुम्ही हुकूम जारी केला आहे की जजियाच्या नावावर हिंदूंकडनं पैसा जमा केला जावा. हुजूर, तुमचे पूर्वज जलालुद्दीन अकबर, नूरुद्दीन जहांगीर तसंच बादशहा शहाजहांची इच्छा असती तर मग ते पण जजिया लागू करू शकत होते. पण त्यांनी हे तुच्छ विचार मनातनं काढले होते, कारण त्यांना जाणीव होती की सगळीच माणसं, श्रीमंत आणि गरीब, देवाचीच निर्मिती आहे. म्हणून वेगवेगळ्या धर्मांचे ते प्रतिनिधी पण होते. तेव्हाच त्यांच्या धनदौलतीमध्ये वाढ पण होत गेली, शिवाय सर्वांचं नाव पण मोठं होत गेलं. पण हुजुरांच्या राज्यामध्ये फौजेमध्ये अफरातफरी पसरली आहे, व्यापारी दुःखी आहेत, मुसलमान खूप रडतात, हिंदू आगीमध्ये उकळत आहेत, अनेक किल्ले आणि सुभे तुमच्या ताब्यातनं गेले आहेत. बरं, आता माझ्यातर्फे सर्वनाश पूर्ण करायला आणि तुम्हाला बर्बाद करण्यामध्ये मुळीच कुचराई नाही होणार. बाकी पण तुमच्या हातनं जाणार सगळं. सन 1707 मध्ये साधारणपणे 90 वर्षांच्या खूप मोठ्या वयामध्ये औरंगजेब मृत्यू पावला. पटापट तयारी सुरू होत गेली की कशाही तऱ्हेने तो महत्त्वाचा वारसा मिळवायचा एकदाचा, जो औरंगजेबाने सोडला होता, अर्थात हिंदुस्तान. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.